नमस्कार. आज मी इथे पावट्याचा पुलाव बनवणार आहे. सर्वप्रथम आधी मी इथे तेल आणि बटर घेतले. बटर नसेल तूप घेतले तरी चालेल. त्यानंतर त्यामध्ये जिरे, तेजपत्ता आणि काळी मिरी घालून परतवून घेतले. त्यानंतर त्यामध्ये ते ठेचून घेतलेला लसूण, ते कढीपत्ते, हिरवी मिरची घालून परतवून घेतले. त्यानंतर कांदा घालून थोडा लालसर होईपर्यंत परतवून घेतला. त्यानंतर पावट्याचे दाणे घालून व्यवस्थित परतवून घेतले. त्यानंतर इथे मी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित परतवून घेतले. नंतर इथे मी गरम पाणी घालून चवीनुसार मीठ घातले आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिट झाकण ठेवून गॅस मंद आचेवर ठेवून भात शिजवून घेतला आहे. आणि सर्वात शेवटी त्यामध्ये लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून घेतली आहे. आता हा आपला पावट्याचा पुलाव तयार आहे. बनवायलाही सोपा आणि खायलाही छान लागतो. एकदा नक्की करून पहा.